तर हा होता न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट। यानंतर आपण बघूया आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापायला सुरुवात झाली आणि त्यामुळे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांकडून आपापल्या वॉर्डमधल्या मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। अशात पुण्यातल्या नगरसेवकांनी तब्बल 90,90,37,326 इतकी मोठी रक्कम जी ते खर्च केलेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील तब्बल 11 कोटी केवळ ज्यूट आणि कापडी पिशव्या वाटप यावरती खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय। पुण्यातील परिवर्तन संस्थेने पुणे महानगरपालिकेतील 162 नगरसेवकांचा मागील 4 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा घेत याचा अहवाल प्रसिद्ध केला। यामध्ये 71 नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात पालिका सभेत एकही प्रश्न विचारला नाही। कुठला नगरसेवक उत्तम काम करतोय, तुमचा नगरसेवक काय करतोय, त्याला कुठली कामं करायला आवडतात, कशावरती पैसे खर्च करायला आवडतात, हे सगळे प्रश्न या सगळ्या मुलांना आपण विचारूया। तुम्ही नेमकं काय काय केलंय, कसा डेटा कलेक्ट केलात आणि कसा सॉर्ट आउट केला आणि रिझल्ट्स काय? नमस्कार, माझं नाव अनिकेत राठी, मी सदस्य आहे परिवर्तनचा। 2017 ते 2021 या कालावधीमध्ये पुणे महापालिकेच्या जेवढे नगरसेवक आहेत आत्ता त्या सर्व नगरसेवकांनी कोणत्या प्रकारे कामं केली, कशी कामं केली, त्याच्यामध्ये 4 निकष होते आमचे। त्याच्यामध्ये पहिला निकष होता वॉर्डस्तरीय निधी कसा खर्च केला आहे आणि कुठे कुठे खर्च केला आहे। सेकंड निकष होता त्यांची जनरल बॉडीमधले ओव्हरऑल उपस्थिती किती। थर्ड निकष होता त्यांनी जनरल बॉडीमध्ये किती प्रश्न विचारले। आणि चौथा आम्ही विचारलं होतं की त्यांना ओव्हरऑल त्यांचं कामाबद्दलची आणि अजून एक मुद्दा होता त्याच्यामध्ये की गुन्हे किती दाखल आहेत। गुन्ह्याबद्दल आम्हाला माहिती गृह विभागाकडून मिळाली नाही, नाहीतर तो पण आम्ही त्यात मुद्दा ॲड करणार होतो। अशा 4ही मुद्द्यांवर आम्ही असं सर्व परिवर्तनाच्या टीमनी बनवून आज रिपोर्ट कार्ड पब्लिश केलेलं आहे। 2017 ते 2021 या कालावधीतली माहिती आहे। एकूण सर्व नगरसेवकांनी मिळून एकूण खर्च केला आहे 90,90,00,000पर्यंत आणि त्यातला पहिला खर्च जो जास्त केला आहे तो आहे ड्रेनेज आणि पावसाळी गटार विषयक कामांवर, त्यांची दुरुस्ती वगैरे। तो खर्च आहे साधारण 15 कोटीपर्यंत। एकूण खर्चाचा ती रक्कम आहे 16.8%। दुसरा आहे ज्यूट बॅग, म्हणजे यांनी एवढ्या ज्यूट बॅग वाटल्या आहेत पुण्यामध्ये 11 ते 12 कोटीच्या दरम्यान। तर प्रत्येकाला आय गेस एक तर बॅग आलीच पाहिजे होती, पण मिळाली का नाही ते आम्हाला पण माहीत नाही आता। त्यानंतर कोविडच्या काळात जे काही मास्क वाटप, सॅनिटायझर वगैरे त्याच्यावर पण त्यांनी साधारण 60% खर्च केला। आणि नंतर राडा रोडा उचलणे त्याच्यावर 5 कोटीपर्यंत खर्च केला आहे। आणि शेवटचं जे आहे विद्युत विषयक कामे तो खर्च आहे 6.1%। हे सगळे स यादीतले खर्च आहेत? नाही, स यादीतले नाही। ही वॉर्डस्तरीय निधी जो मिळतो नगरसेवकांना 20 लाख रुपये प्रतिवर्ष त्यातलं आहे। आणखी उपस्थिती असेल किंवा प्रश्न विचारणं असेल या बाबतीतली आकडेवारी काय? ओके, सो उपस्थितीमध्ये आमच्या वेबसाईटवरती पण दिसेल की सगळ्यात जास्त उपस्थिती असलेल्या ज्या नगरसेविका आहेत त्या आहेत गायत्री खडकेजी, 95% उपस्थिती आहे। आणि सगळ्यात कमी उपस्थिती असणारे नगरसेवक हे अर्थात जे पीएमसीचा डेटा सांगतोय ते की रेश्मा भोसले जी आहेत ज्या 30% उपस्थित राहिलेल्या आहेत मीटिंग्सना। त्याच्यानंतर जर का पक्षनिहाय एकंदरीतच पॅटर्न बघितला आपण खर्चांचा, तर असं काही फार वेगळं दिसत नाही की या अमुक पक्षाने याला प्रायोरिटी देऊन असा खर्च केलाय। साधारणपणे सगळ्याच पक्षांनी त्याच मुद्द्यांवरती खर्च केलेला आपल्याला दिसतो। कसा खर्च आलाय नेमकं आणि उपस्थिती काय, सगळ्या गोष्टींवरती एकूण या सगळ्यांची प्रश्न विचारायची टक्केवारी जी आहे ती कुठल्या बाबतीमध्ये अधिक आहे? आणि या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कंत्राट हा फार महत्त्वाचा विषय महापालिकेला, त्याचं काही अनालिसिस आहे का तुमच्याकडे? उपस्थिती बघितली तर जसं त्यांनी सांगितलं की 95% ही सर्वात जास्त उपस्थिती होती। आणि प्रश्न विचारणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यात 109 प्रश्न विचारणारे उल्हास बागुल हे नगरसेवक होते। असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण की जे दैनंदिन काम बघतात ते अधिकाऱ्यांवर म्हणजे त्यांना जाब विचारणे आणि ती कामं करून घेणे हे नगरसेवकांचं मुख्य काम आहे। त्यामुळे ते त्यांनी केलंय की नाही हे या लेखी प्रश्नांवरनं कळतं। कंत्राटांबद्दल मला वाटतं तन्मय जास्त बरं, ठीक आहे। आणि प्रश्न न विचारणारे नगरसेवक किती आहेत ज्यांनी एकही प्रश्न विचारला नाही? असे 166 पैकी 71 नगरसेवक असे होते ज्यांनी गेल्या 4 वर्षात एकही प्रश्न विचारलेला नाहीये, लेखी प्रश्न विचारला नाहीये। जो काही वॉर्डस्तरीय निधीचा खर्च केला जातो तो नागरिकांना विचारून केला जावा, त्याच्यासाठी वॉर्ड सभेचं टूल एक आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्याचा वापर केला जात नाही। त्यामुळे ते वापर व्हावा, क्षेत्रसभेचा वापर व्हावा, त्याची नियमावली राज्य सरकारने बनवून द्यावी, म्हणजे नागरिकांना खरंच ज्याची गरज आहे
ती कामं केली जातील. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मला या माध्यमातून सगळ्या सामाजिक संस्थांना, नागरिकांनाही आवाहन असं करायचं आहे की याचं सोशल ऑडिट आपल्याला करता येणं शक्य आहे की जी कामं झालेली आहेत ती कामं खरीच झाली आहेत का, त्याच दर्जाची झाली आहेत का ज्या दर्जाची ती अपेक्षित आहेत. हे सगळं स्थानिक पातळीवर त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे, त्याचं ऑडिटिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून परिवर्तनच्या या रिपोर्ट कार्डमध्ये काय चांगलं काय अयोग्य असं काही आपण म्हणलेलं नाहीये, ते त्या स्थानिक नागरिकांनी ठरवावं असंच अपेक्षित आहे. 519 स्क्वेअर किलोमीटरची आता महापालिका आहे, त्यामुळे सगळ्या कानाकोपऱ्यात नेमकी गरज काय हे परिवर्तनही ठरवणं अयोग्य पण आहे. पण तिथल्या स्थानिक नागरिकांना नेमकं माहिती असतं की गरज कसली आहे, ते खरंच काम झालंय का, आणि ते त्यांनी ठरवावं. आणि जे असे नागरिक गट पुढे येतील आणि हे काम करतील त्यांना परिवर्तन सगळं सहकार्य करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, जेव्हा हा सगळा संवाद आपण ऐकतो, या संस्थेने पुढे आणलेला अहवाल, कोणा नगरसेवकाची किती उपस्थिती, कोणी किती प्रश्न विचारले, किती कोणत्या गोष्टींवरती खर्च झालेला आहे, हे सगळं लक्षात घेतल्यानंतर म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांचं काम चांगलं झालं असं म्हणायचं का विरोधक चुकलेत की त्यांनी काहीच प्रश्न विचारले नाही? नाही विशाल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. यात सत्ताधारी आणि विरोधक असा फरक करण्यात आलेला नाही. जे बेसिक प्रश्न विचारण्यात आलेले होते माहिती अधिकारामध्ये, त्यामध्ये नगरसेवकांनी किती प्रश्न विचारले ते सरसकट विचारलेले होते. हे जे 71 प्रश्न न विचारणारे नगरसेवक आहेत हे सर्व पक्षी, हे काही सत्ताधारी किंवा विरोधक असं नाहीये. मुख्य सभेला उद्देशून काही प्रश्न जे विचारायचे असतात लेखी स्वरूपाचे, ते नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डाच्या संदर्भामधले विचारायचे असतात. त्यामुळे सत्ताधारी किंवा इतर विरोधक असा भेद त्याच्यामध्ये नसतो. वैयक्तिक स्वरूपामध्ये नगरसेवकांनी ही माहिती किंवा प्रश्न जे आहेत ते आपल्या प्रभागासंबंधी, वॉर्ड संबंधी विचारायचे असतात. कामाची परिस्थिती जी आहे ती विचारायची असते आणि त्यासाठी ते टूल किंवा एक हत्यार आहे त्यांचं मुख्य सभेमध्ये हे लेखी प्रश्न विचारून त्याची उत्तरं मिळवण्याची किंवा काही गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी लावण्यासाठीचे. मात्र असे 71 नगरसेवक आहेत ज्यांनी गेल्या 4 वर्षात एकही प्रश्न मुख्य सभेला लिखित स्वरूपामध्ये विचारलेला नाही. बापरे. ही सगळी परिस्थिती जर बघितली एकूण, तर नगरसेवकांचा ओढा कशाकडे दिसतो, तर नगरसेवकांचा ओढा प्रामुख्यानं दिसतो ज्या हलक्या सलक्या गोष्टी थेट घरी पोहोचवता येतील, ज्याच्यामध्ये ज्यूट बॅग असेल, एखादं सॅनिटायझरची बॉटल असेल, मास्क असतील 2-3, हे एका ज्यूट बॅगमध्ये टाकून ते लोकांच्या घरी पोहोचवायचे. आणि हे सगळे वॉर्डस्तरीय निधीतून करण्यात येणारे खर्च आहेत. वास्तविक याची सगळ्याची गरज आहे का? या अशा पद्धतीनं लोकांना ही खिरापत वाटल्यासारख्या वस्तू वाटण्याची गरज आहे का? काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करणं हे जास्त गरजेचं आहे, त्याची गरज लोकांना विचारणं जास्त गरजेचं आहे की या अशा पद्धतीने हे पैसे जे आहेत राडारोडा उचलण्यासाठी संपूर्ण महापालिकेतल्या नगरसेवकांनी मिळून 5,70,00,000 रुपये खर्च केलेत. आपण विश्वास ठेवू शकतो का? केवळ राडारोडा उचलणं म्हणजे सिमेंट, डेब्रिज या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पडलेल्या असतात ते उचलण्यासाठी 5.5-6 कोटी रुपये खर्च केलेत पुणे महापालिकेतल्या नगरसेवकांनी. या सगळ्या पुणेकरांच्या पैशाचा हा अपव्यय आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रक्रियेमधनं हा वॉर्डस्तरीय निधी खर्च केला गेला पाहिजे, त्यासाठी वॉर्ड सभा नावाचा एक प्रकार असतो. तिथल्या नागरिकांची गरज काय, त्यांना काय हवंय, या सगळ्याची स्थानिक नगरसेवकांनी तिथं बैठक घ्यायची असते मीटिंग लावून, आणि नागरिकांची जी मागणी असेल त्यानुसार त्या सोयी सुविधा ज्या आहेत त्यासाठी वॉर्डस्तरीय निधी खर्च करावा लागतो. बरोबर. सहयादी हा आणखी एक प्रकार आहे जो या रिपोर्ट कार्डमध्ये नाहीये. नगरसेवक वैयक्तिक निधी जो नगरसेवकांना दिला जातो तो त्यांनी ठरवायचा असतो कुठे खर्च करायचा, कुठे खर्च करायचा नाही. त्याची आणखी मोठी गडबड आहे. या सगळ्यामध्ये एक जे दिसून येतं सतत, बेंचेस टाकणं, पिशव्या वाटणं, बोर्ड लावणं आणि मंदिरांना किंवा इतर जे छोट्या छोट्या आस्थापना आहेत त्यांना शेड देणं किंवा छोटी छोटी वाचनालय सुरू करणं. गेले कित्येक वर्ष या कामांच्या पलीकडे नगरसेवकांची डोकी चालत नाहीत. काही कॉन्क्रीट करावं असे नवे प्रकल्प किंवा नव्या गोष्टी ज्या आहेत वॉर्डस्तरीय निधीतून त्या समोर येताना दिसत नाहीत. याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेस रिपीट होत राहतात आणि पुणेकरांचे पैसे जे आहेत ते कररूपी गोळा केलेले पैसे व्यर्थ जात असतात. आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर देखील आपल्या या संवादात सहभागी होत आहेत. विवेक वेलणकरजी, ज्यावेळेस मी प्रॉपर्टी टॅक्स देतो तेव्हा त्यातनं मी अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं अशी अपेक्षा ठेवत असतो की माझ्या गरजा काय, मला काय हवंय ते वेळेवरती तुम्ही मिळवावं, द्यावं. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे बुजवा, मग इतर काय बेसिक गोष्टी असतील. पण जेव्हा ज्या पद्धतीने 90,90,87,326 रुपये खर्च केले जातात, ज्यामध्ये केवळ ज्यूट आणि कापडी पिशव्यांवरती 11 कोटी रुपये खर्च होतात, काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तर काही पैसेच खर्च होत नाहीयेत.
नाही, मुळात कसं झालंय की ह्या सगळ्या आता ज्यूट बॅगा वाटल्या तर ज्यूट बॅगावर नाव छापता येतं ना. अमुक अमुक नगरसेवकांकडून ही ज्यूट बॅग दिली गेली म्हणजे बरोबर. महापालिकेचा खर्च आणि नगरसेवकाची जाहिरात. त्यामुळे याच्यासाठीच प्रयत्न होतात आणि वर्षानुवर्ष हेच होत आलंय. म्हणजे बाक बसवतात त्याच्यावर नावं, फलक बसवतात त्याच्यावर नावं, ज्यूट बॅग वाटतात त्याच्यावर नावं, कचऱ्याचे डबे वाटतात त्याच्यावर नावं. अहो, आपलं नाव घरोघरी पोचावं आणि आपल्याला लोकांना लक्षात ठेवायचा केलेला एक साधा प्रयत्न, तोही महापालिकेच्या खर्चाने म्हणजे लोकांच्याच खर्चाने लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचवण्याचा उद्योग आहे. त्यामुळे याला चुकीचंच आहे, पण काय करणार, सगळे तोच करतायत उद्योग आणि लोकांनाही आता काही वाटेन असं झालंय. हे सगळ्यात वाईट आहे. लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही कसं करता, आम्हाला काय परवडत नाही का बॅग, एवढं कशाला आम्हाला घरी आणून देताय बॅग, आम्हाला परवडते ना बॅग. आणि एवढं करून बाजारातल्या प्लास्टिक बॅगा कमी झाल्या का, तर नाही झालेल्या. मग त्या बॅगा ज्यूटच्या खरंच एवढ्या वाटल्या का नाही, त्याचं काय झालं. आता 11 कोटी खर्च केले मी, याचा अर्थ घरटी एक बॅग तर नक्की गेली असली बरोबर. पाहिजे. मला हाच प्रश्न, विवेक वेलणकरजी हाच प्रश्न मला काँग्रेसचे नेते आबा बागुल यांना देखील विचारायचा आहे. आबा बागुल, सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे नगरसेवक म्हणून आपला अहवालात उल्लेख आढळतोय. चला, आनंद याबद्दल. असंही म्हणूयात की आपण हे जास्तीत जास्त प्रश्न विचारले आणि त्यातनं ते प्रश्न सुटलेही असतील. पण ज्यूट बॅगचा जो काही मुद्दा आहे, ज्यूट बॅग आणि कापडी पिशव्या, 11 कोटी रुपये खर्च झाले, याबद्दल आपण कधी काही विचारण्याचा प्रयत्न केलात? म्हणजे आपल्या हे लक्षात आलंय का? आपल्याला आपण एक मनापासून तुमचं आयबीएन लोकमतचं मनापासून मी धन्यवाद देईल. परंतु एक आपल्याला सांगतो की 11 कोटी रुपये आपल्या कागदी पिशव्यावर खर्च झाले. वेलणकर इज माय गुड फ्रेंड, वेलणकर माझे मित्र आहेत. पण आपण किती लाख लोकांवर झालेत, तर त्या एका बॅगची किंमत किती, असं आपण कॅल्क्युलेशन केलं का? बर, आपण एका बॅगची किंमत अर्धा म्हणजे 50 पैसे पण नसेल पडली. बर, म्हणजे लोकप्रतिनिधी काय करतात की आपण जो काही अहवाल करतो, पर्यावरणाचं रक्षण करणं, पर्यावरणाचं संतुलन न बिघडणं, प्लास्टिकला बंदी, मग तो प्रत्येक माध्यम म्हणजे आबा, तुम्ही हे 11 कोटी रुपये जे खर्च झाले त्याच्या बाजूने आहात का तुम्ही? म्हणजे तुम्हाला पटतंय? नाही, 11 कोटी खर्च कशाचे झालेत त्याचा हिशोब घेणं योग्य आहे. पण 11 कोटी जर पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी 50 लाख लोकांवर खर्च झाले असतील, 50 लाख लोकांना अवेअरनेस आणण्यासाठी खर्च जर झाले असतील, त्याचं म्हणजे अवेअरनेस कसा आणायचा? बरं, ठीक, आपला मुद्दा लक्षात आला. आबा, आपल्याला प्रश्न आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांचा. वैभव, पूर्ण उद्या ना, तुम्ही माझं पूर्ण उद्या प्लीज, एक मिनिट मला विनंती आहे की अवेअरनेस कोणी खिशातल्या पैशातून आणणार आहे का? राज्य सरकार, सगळे पदाधिकारी सगळे घोषणा करणार. अवेअरनेस कसा आणायचा एवढं मला सांगा. अवेअरनेस आणायला राज्य सरकार, महानगरपालिका, लोकप्रतिनिधी असतील ते पैसे महानगरपालिकेचे त्यांना आता 11 कोटी इंटू 162 आणि इंटू 50 लाख करा भाऊ, किती झाले? ठीक आहे, तो हिशोब मांडता येईल. आमचे प्रतिनिधी आहेत वैभव सोनवणे, यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. वैभव. हा वैभव. आबा, ज्यूटच्या बॅगा वाटणं हे महापालिकेचं काम आहे का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. थोडी नाही, 11 कोटी रुपयांची रक्कम त्याच्यावरती खर्च होते. तुम्ही म्हणताय 50 लाख लोकांना हे ज्यूट बॅगा दिल्या, हे तुमचं काम आहे का? मुळात हे महापालिकेचं काम आहे का ज्यूटच्या बॅगा वाटणं? नाही वैभव, माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला. आबा, अवेअरनेस आणायचा तर कोणी आणायचा? अवेअरनेस आणायचा तर कोणी आणायचा? हा महत्वाचा प्रश्न आहे की प्लास्टिक बंदी करायची तर कोणी करायची? पब्लिक पर्यंत प्लास्टिक बंदी आहे तर लोकांना, सार्वजनिक संस्था, एक मिनिट वैभव, एकच मिनिट मी पूर्ण करतो. मला वैभवच्या बाबतीत, प्रश्नाबाबतीत नाही म्हणत, वेलणकरांच्या बाबतीत मला शंका नाही. वेलणकर इज माय गुड फ्रेंड. मी मगाशी पण सांगितलं की एकच मला सांगायचंय की अवेअरनेस आणायचा तर कसा आणायचा, हा फक्त मला एक सांगायचा की लोकप्रतिनिधींनी काय कामं करायची. आता तुम्ही सांगताय वाडसेऱ्यातले 20 लाख, त्यातले 1 लाख रुपये प्रत्येक नगरसेवकाने दिले. आता तुम्ही तर 11 कोटी म्हणताय, म्हणजे 11 कोटींनी 162 नगरसेवक, 162 लाख खर्च नाही झाले, म्हणजे 16 कोटी नाही झाले, 11 कोटीच झाले. तर त्या नगरसेवकांनी 1 लाखांमध्ये अवेअरनेस आणला. 1 लाख रुपये. एका वॉर्डाची लोकसंख्या
मतदारांची नाही तर लोकसंख्या 1,00,000 होती. 1,00,000 रुपये जर एका वॉर्डामध्ये मतदारसंघामध्ये खर्च केलाय त्यांनी, तर त्यांनी अवेअरनेस कसा आणायचा, हे सरकारची योजना कशी पब्लिक पर्यंत पोहोचवायची. वैभव, म्हणजे तुझ्याबद्दल शंकाच नाही, तुला अभ्यास आहे खूप आणि मी तुला खूप वर्ष ओळखतो. पण हे कसं खर्च करायचं हे तुम्ही सांगा. अवेअरनेस नाही आणला तरी लोकप्रतिनिधींना नावं ठेवतो आपण, आणि अवेअरनेस आणला तरी आपण लोकप्रतिनिधींना नावं ठेवतो. वैभव, आबा दोन मुद्दे आहेत. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या बॅगांवरती नगरसेवक स्वतःची नावं छापून ती लोकांच्या घरी नेऊन देतात त्यांना अवेअरनेस कसा होतो, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ज्याच्यासाठी अवेअरनेस करायचा आहे त्याच्यासाठी कॅम्पेन चालवली पाहिजेत अवेअरनेसची. नाही त्याला माझा अवेअरनेसची विरोध कॅम्पेन असतो. चालवली पाहिजे. ज्यूटच्या बॅगा वाटून अवेअरनेस होत असेल. नाही, ज्यूटच्या बॅगा वापरून नाही म्हणत मी. लोकांनी लोकप्रतिनिधी Awareness- त्याच्यावर त्याची नावं छापली नाही पाहिजेत, कारण तो पब्लिकचा पैसा, तो एका कोणाचा व्यक्तीचा नाही. त्याच्याबद्दल मी तुझ्याशी वैभव सहमत आहे. परंतु अवेअरनेस आणण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तो पब्लिक मनी पब्लिकच्या मधून करायचा का वैयक्तिक करायचा, याच्यावर तुमचा प्रश्न असू शकतो. त्याच्याशी मी सहमत आहे. वैभव, आबा वॉर्ड सभा नावाचा प्रकार आहे. वॉर्ड सभा नावाचा प्रकार आपण आपले नगरसेवक घेतात का? तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात सभागृहात, म्हणून हा तुम्हाला प्रश्न आहे. जो निधी वॉर्डस्तरीय येतो तो वॉर्ड सभा घेऊन लोकांच्या गरजेनुसार खर्च करणं अपेक्षित असतं. आपल्याकडे अशी प्रथा आहे का? आपले नगरसेवक वॉर्ड सभा घेतात का? ते वॉर्ड सभा घेऊन खर्च होतात का? की दरवेळेस ठरल्याप्रमाणे बाकं बदलायची, लाईट बदलायचे, बोर्ड बदलायचे, पिशव्या वाटायच्या, या 4-5 कामांव्यतिरिक्त वॉर्डस्तरीय निधी खर्चच होत नाही? नाही वैभव, तुझ्याशी मी सहमत आहे. परंतु वॉर्ड सभा घेणं हे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाराच्या मध्ये आहे. वॉर्ड सभा होत नाही, त्या झाल्या पाहिजेत. लोकांची मतं घेतली पाहिजेत, लोकांना विचारलं पाहिजे. त्यामध्ये दुमत नाही. अतिशय चांगला मुद्दा घेतलाय. मी तर म्हणतो दर महिन्याला वॉर्ड सभा घेतली पाहिजे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक सहभागी झाले पाहिजे, याच्याशी माझं दुमत नाही. वैभव, आबा आपले धन्यवाद. आमच्याशी बोलला तुम्ही. वैभव, तुझेही धन्यवाद. विवेक वेलणकर देखील आपल्याबरोबर होते. विवेकजी, आपले धन्यवाद. महत्त्वाचा मुद्दा या सगळ्याच्यातनं एवढंच सांगायचं आहे, म्हणजे न्यूज 18 लोकमतने ही सगळी बातमी अशा पद्धतीने आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचं एकच कारण आहे की जनतेच्या गरजा लक्षात घेऊन त्या बाबींवरती वेळीच खर्च होणं फार आवश्यक आहे. अन्यथा पुढली निवडणूक आहे, जनता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते. शेवटी विकास कुणी केला हे बघूनच त्या व्यक्तीला मतदान मिळणार आहे. बघूया, जनता सजग आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा.